बघू शकता नवरी रेडी झालेली आहे फायनली. चला उतरा आता. काय स्माइल ठेवा परत बघा एकमेकींना मस्त असा लुक. चला आता फॅमिली फोटो काढू आपण मस्त. त्याला स्नेहाच्या वेळेला वेळ दिला, आता वेळ दिला तो जास्तच करतो. गेम भारी खेळता ना पण. ऍक्च्युली साखरपुड्याला आलेत पब्लिक आणि यांचं बघा काय झालंय. तुम्हाला जोडीला यायला लागल. हॅलो गाईज, चॅनल यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आता डायरेक्ट आले रोडवरून ब्लॉग चालू करतो. आता जायचं दिव्याला साखरपुड्याची ऑर्डर आहे. रंजना आता माहिती असेल हिनालीच्या लग्नामध्ये हिनालीची आत्या त्यांच्या मुलीचं साखरपुडा आहे. दाखवतो मला. रेडी तर झालं आहे. 4 वाजता जायचं होता. मला थोडा उशीर झाला, जरा प्रॉब्लेम झाले त्याच्यामुळे. तर चला रिक्षा येईल, रिक्षामध्ये बसून डायरेक्ट दिव्याला जाऊ. कारण की मला गाडी घेऊन जाता येणार. गाडी नेली तर पाठक लागेल, परत पाऊण तास 1 तास त्याच्यामध्ये जाऊन रिक्षाने गेलं तर बेस्ट पडेल. तर रिक्षाची वाट बघताय. तर नाना सांगितले तर रिक्षा घेऊन ये. तो आला का लगेच बसून निघू, डायरेक्ट दिव्यालाच भेटू. इट्स फायनली पोचलो आपण दिव्यामध्ये लोकेशनवर. हे बघा जाते आले आणि इकडे बाई लवकर झाली उजराला. हे काय घेतलं ना मस्त. अजून नवरी रेडी होते झाले, म्हणजे थोडासा टचअप बाकी आहे फायनली. हा बघू शकता नवरी रेडी झालेली आहे फायनली. चला उतरा आता. काय असते उतर. हा भारी. कोण आहे? परफेक्ट. बघ तिकडे. हा फायनली आमचा फोटोशूट चालू झालेला आहे. बघू शकतो, म्हणजे झाला भरपूर फोटोशूट झाला आमचा. आजचा असिस्टंट आहे आज. कसं वाटतं तुला? आराम करतो आता सध्या. आराम नंतर धावपळ होईल. फोटा वगैरे लावतो. आमची नवरी बघू शकता. ती स्माईलच ठेवत नाही. एवढी भारी स्माईल आहे त्याची, एकदम नॅचरली. तिला सांगावं लागतं. जा टेक सांगितलं तुला. टेक घे मस्तपैकी. ताईने नथ बघ कशी घातलंय. कडक एकदम. आता सरळ झाली. काहीच बघ आता आमची आता टेन्शन द्यायला लागली मला आतापासूनच. हे बघ लगेच पिसलता आमची आत्या. एकदम क्यूट अशी आहे आत्या, पण लगेच पिसलतं. आता टेन्शन देऊ नका. मी कधी टेन्शन दिलं? तू मला टेन्शन देऊ नका. आता उपड घातली तर तुझं शूट कोण करेल? आपला शूट झालेला आहे म्हणजे घरातला. आता आउटडोअरचा चालू होता. आता फॅमिली आली मध्ये आमचा पण फोटो पाहिजे. मग काय करणार, ते घेतो ना तुमचा पण फोटो. आणि क्लासिक शॉट बघायचे आहेत का तुम्हाला? हे बघा एक नंबर. बघा किती फास्ट केल्यावर किती भारी वाटतं ते. जेव्हा मेन रिझल्ट येईल तेव्हा समजेल. स्माइल ठेवा परत बघा एकमेकींना मस्त असा लुक. चला आता फॅमिली फोटो काढू आपण मस्त घरामध्ये. बॅगा घेतला का? आता इथून निघू आपण. समोरच घर आहे तिकडे बॅक साईडला. तर निघू. तिला नेजा व्यवस्थित. हा चांगला. एक नंबर. खराब ना एकदम चांगला आलेला आहे. फायनली आता आपण घरात आलो मस्त ट्रेडिशनल फोटो काढायला, ट्रेडिशनल व्हिडिओ काढायसाठी. फॅमिली ते घेतला एक. आता सर्व फॅमिलीच चालू आहे. फायनली पोहोचलो आपण जिवाला हॉल. हे बघा आणि सर्व आपलीच मंडळी आली. नानी आहे इथे. हिनाली बघा नवीन लुक हिनालीचा. इथे नानीचा आणि सर्व मंडळी आपली बघू शकता कसे आहेत. हाय चला फोटो मी नाही काढत. फोटो तिथे चंदू दादा काढतो. त्याच्याकडे जायचं. खरा ब्लॉग शूट करतो. खोटा नाही, खरा ब्लॉग शूट करतो.
काहीच आता नवरीची एंट्री झाली बघू शकता. आमच्या गावातील मामा आलेले आहेत. पडला तुझा. एक ठिकाणी इथं बघा जरा. तुम्ही काला चालल्या नवऱ्याकडच्या बोलल्या. तुम्ही मागे गेल्यावर मग कसा मागे गेल्यावर त्या तो टेबल काढू इथं बसवा. कोणी बघा काहीच टीम बघू शकता आपल्या आजची. मध्ये करतोय सिनेमॅटिक एपेक्स 3 घेऊन आलंय. मध्ये करतोय. पडजी भडकला आता. म्हणजे काय ऐकत नाही. नाही ना गेला थोडासा गेला. पडजी भडकला. मी नाही काढला. अजून एकदा त्याला स्नेहाच्या वेळेला वेळ दिला, आता वेळ द्या तो जास्तच करतोय. बोला लवकर ओरडला. इकडे चालू आहे नवरीचा फोटोशूट. तर व्याही भेट चालू आहे आणि इकडे चालू आहे नवऱ्याचा फोटोशूट. आज माऊचा साखरपुडा कसा वाटतं तुला? भारी वाटतं. तिला नंतर विचारेन मी. तू सांग तिला. तिला बरं मावशीचा साखरपुडा कसा वाटतं? जाम भारी. पुढचा चोरल्यांना तर अजून
अजून भारी वाटतं आम्हाला. किती पैसे मागणार? 25,000. मग ते पप्पांना द्यायची तयारी पण ठेवा. नाही आम्ही दुसरी चप्पल घेऊन जाऊ. मेहनत नाही पण 50,000 द्यायला लागतील नंतर. नाही आम्ही दुसरी चप्पल घेऊन जाऊ. चालेल घेऊन जा. आम्ही दुसरी घेऊन जाऊ. तर तिकडे चालू आहे रिसेप्शन. आम्ही दोघं बसलो इथं. जाम थकल्या उभं राहून कंटाळा आला अक्षरशः. पब्लिक पण तेवढीच आहे. पब्लिक काय करणार. चालू आहे रिसेप्शन, त्यावर बसायला लागेल कारण की आपल्याला घ्यायचे कपल शूट मस्तपैकी. आणि एंडिंग पण आता चालू आहे त्यांचा कार्यक्रम. जरा चालू द्या. हे कुठे चालले घरा घेऊन? खा गपचूप. इथं खायला आले साखरपुड्याने का घरा नाही यायला आले तू? हा म्हणजे ते पण किसन घालून नेसील घरा. शी नाकान पोटा घालते. आपल्यालाच देणार आहे ना. हो मग म्हणून सांगतो जास्त बघा. मला जवळ वाटतं तर जाऊन मी बघतो काही. हे रात आणले कार बाबा. आता रात झाले असत दुसरा. फोटो पण भारी आला 2. लग्नापुरतीच काम ठेवलं गाडी. आता चांगला व्हिडिओ काढ. आता व्हिडिओ ना काढतो. फायनल रिसेप्शन संपलेलं आहे आणि आता आम्ही आलोय मस्त जेवायला. टिश्यूच नाही. टिश्यू संपले. टिश्यू नाही. थांबा टिश्यू घेऊन येतो. ओढले आहेत सगळ्या. काय सुकलेल्या आहेत नाही ना सगळे तसेच आहेत. गेले टिश्यू आणायला. जय फिरला लगे मागे. तनू जेवला. आधीच जेवला तनू त्यासाठी. जयला दाखवतो. जयला तो लपता लगे मान फिरवतो त्या साईडला. गेम भारी गेलता ना पण. ऍक्च्युली साखरपुड्याला आलेत पब्लिक आणि यांचं बघा काय झालंय. लुडो खेळता. जुगार केला तर बाकी राहिले ना. कसं वाटतं आजचा साखरपुडा? बुटांचे पैसे किती मागणार? बुटाचे 1 लाख रुपये तयार ठेवावं लागतील तुम्हाला. कमी नाही. बघू शकता आमची टीम काय झालंय. हे कल्पेशने वाट लावली सगळी नुसती. केस घुंगरालू ठेवले. उवा बिवा पडतील ना कल्पेश. काय विषय ब्लॉग मध्ये घेतो तुला. केसामध्ये डायरेक्ट ब्लॉग. कोणला? माझ्या नवऱ्याचा गोल 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 गोल. काय गोल गोल? व्हिडिओ बनवायची माहिती. कधी? आता तोपर्यंत भाऊ येतात ना. तर माझी चुकी नाही. भाऊला जेव्हा नवरा येलता ना तेव्हा सांगित होतं मी चल फोटो काढायला व्हिडिओ काढायला. फायनली आता चालू झाले कपल शूट. टाईम संपला आमचा हॉलचा आणि तरी चालू आहे. 12चा टाईम होता. 1 वाजला. बघा सर्व लाईटी वगैरे बंद केल्यात आणि LCनी काम चालवत आहे आणि नॅन लाईटनी. त्यांचं असं ठरले 5,000 घेतले पैसे नाही देणार. 10,000 घेतले तर 20,000. आम्ही नाही आता काय करू शकत. तुम्ही पुढे जाऊन बघा. तुमची वर लग्न झाल्यानंतर तुमची जिम्मेदारी. आता ती आमची ताब्यात आहे. आकडा बोलू. लाईट घे ना. परत एकदा 25,000 दे आणि गुत्त घे आणि त्याच्या 1 रुपया वरती नाही का खालती नाही.
इथे टाकलाय. आमची आता जिम्मेदारी आमची. नंतर तुमची जिम्मेदारी. नाही नाही असं नाही. तुम्हाला जोडीला यावं लागेल जोडी मग. यायला लागल 25 ते नंतर 50. जोडीला कोणतरी येईल ना. 25 तर 50. 25 ते 50. आता 1 रुपया कमी नाही. 25. आमची डील अशी आहे, जर 5 घेतले ते तुमचं तुम्ही नंतर तर आम्ही बघून 1 रुपया नाही घेणार, डायरेक्ट एंट्री करा. काहीच नाही. पाचमध्ये कसं होऊन जातं? फॅमिलीच एवढी आहे. आमचं हॉटेल. आमची पण फॅमिली आहे. बघितली ना? आमची पण फॅमिली आहे. आमची पण फॅमिली तेवढी मोठी आहे. मग नंतर 50. 50चं बंडल आणायला लागेल मग. चेक लिहून आणा. ही दादाची जिम्मेदारी त्यांचं ते बघून घेतील. दादाची नाही. दादा त्यांची जिम्मेदारी दादाची नाही, आम्ही वहिनीला पकडू. त्यांना तुला गेटमध्ये अडकून ठेवू. नाही, त्याला लावा. आमची जिम्मेदारी. नाही नाही, आताच काय येते. तुम्ही बोला मग आणखी काय असेल ते बघा. कशी बोलतो? 25 ते 50. बोलतो मला. राजूने तुम्हाला खायला लागतील. त्या आता आम्हाला त्यांची काय बाजू विषय आहे. मग नंतर आमची. तुम्ही नाही, मग बोला नंतर आता. लग्न करा मला. आता काय येते. असं पण नाही बोलू. फक्त 25 च बोलू. 25 ते 50 घ्या एवढं तुम्ही करा बघा. येतात ते? जा म्हणजे किती सांगा दादा. हो ना, मोजते ना भांडी पण. असते ना. 4 5 6 7 8 9 10 1 11 2 12 3 5 6 7 9 14 5 6 2 3 2 1 5 4 20,000 घेऊन या. कॅश कुठा घाला पहिला. मागे उभा रे मी. काय विचारतो. 10,000 दिले आहेत मित्रा. 20,000 घ्यायचे. तुला कॅश घेऊन या अंडी. 20,000 दादा बघून घेतला. विथ GST. चला तर काहीच फायनली साखरपुडा संपन्न झाला आणि बॉम्ब असं फुटलं ना डायरेक्ट पायावर. आता निघालो आम्ही दोघं जण. तर चला घरी जाऊ आता कुठून. याला पण जायचं आहे मस्तपैकी ऑर्डरसाठी, डेकोरेशन करायचं उद्या. आणि मला पण उद्या ऑर्डर आहे प्री वेडिंगची. चला डायरेक्ट चलो बाय बाय. फायनली काहीच पोचलो घराच्या खाली म्हणजे गल्लीमध्ये. आजचा साखरपुड्याचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.